ओम नमो भगवते वासुदेव. आणि भोलेनाथ बाबाला भेटायचं असेल तर नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय. आपल्याकडं खूप कमी आहे. नम शिवाय म्हणजे सगळ्या मंत्राचा राजा आहे. जेवढे विश्वातले मंत्र आहे त्याचा राजा म्हणजे नम शिवाय. सकळ मंत्राचा राजा सकळ मंत्राचा राजा ओम नमः शिवाय माझा ओम नमः शिवाय माझा सकळ मंत्राचा सकळ मंत्राचा सार ओम नम शिवाय षडाक्षर सकळ मंत्राचा राजा म्हटलेलं आहे. जगातले जेवढे मंत्र आहे त्याचा राजा असेल तर ओम नम शिवाय. काय म्हणायचं ऐकायला नाही तुम्ही नका म्हणू. काय म्हणायचं थोडं दररोज प्रवचन करून करून नाही बहिरे झाले मला. काय म्हणायचं थोडासा आवाज कमी. काय म्हणायचं किती लोक म्हणली किती वेळेस जप झाला तो. हा फायदा आहे. परत एकदा म्हणायचं. काय म्हणायचं महादेवाच्या मंदिरात जर आज ह्या महिन्यामध्ये जर दोन्ही शिंगाच्या मधून दर्शन घेतलं तर महादेव दर्शन देतो. आणि म्हणून प्रथमतः नंदिकेश्वराला दर्शन करताना दोन्ही असे दोन बोट ठेवायचे आणि दोन्हीतून देवाला पाहायचं. आतमध्ये जर गेलं आता मी उद्या सांगणार आहे तर एकदा नाही 3 वेळेस असे हात वर करायचे. कशी करायचे करावर हात इथं केले तसे तिथं कुठं करायचे पिंडीजवळ. काय करायचं म्हणायचं महादेव म्हणा. कडी भात शिरा असल्यामुळं थोडेसे थंड घ्यायला. एकदा जर तुम्ही असं म्हणले ना महादेवाजवळ जाऊन महादेव लगेच तुमच्या जवळ येऊन उभा राहतो. लेकरा असा हात फिरवतो. परत दुसऱ्या वेळेस जर असा हात वर करून परत एकदा म्हणले ना महादेव म्हणा. तुम्ही कंजूस फार आहे. गल्लीत सांगा बरं पदर असल्यावर पाहायचंच काम. एकदा दुसऱ्या वेळेस जर म्हणले ना महादेव तुम्हाला खांद्यावर घेणार. काय करणार खांद्यावर घेणार. आणि तिसऱ्या वेळेस परत असा हात वर करायचा आणि परत एकदा म्हणायचं महादेव. असं म्हणलं की देव म्हणणार तुला काय पाहिजे बोल. टाळी वाजवायची. काय करायचं हो तिथं वाजवायची. पिंडीजवळ 3 वेळेस महादेव आणि 3 वेळेस टाळी. आता पुढचं सांगणार आहे म्हणजे एकाच वेळेस नाही. हे बघा महादेवाकडे जाण्याची पद्धत आहे म्हणून लोक 3 वेळेस अशी टाळी वाजवतात. 3 वेळेस महादेव 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 म्हणतात. म्हणून ज्या अर्थी एवढं सुंदर चिंतन चालू आहे. म्हातारीला पहिल्यांदा घोड्यावाला भेटला. आई आई मला सगळे लोक नाव ठेवतात माझ्याकडे कोणी पाहत नाही. काय असेल तेवढं ते आपल्या देवाला पांडुरंगाला नारायणाला विचारतो. नारायण भेटणार आहे ना जा. ठीक आहे म्हणे सांगेल बाबा. पुढे कुंभार दादा भेटला. आई म्हणे मी खूप मडके बनतो पण एकही मडकं ठिकाणीवर नाही सगळे फुटून जातं एवढं त्या देवाला विचारा. पुढे एक नाग भेटला. आई आई तुला डसायचं म्हणे. ते म्हणे मला डस पण माझ्या देवाला भेटून आल्यावर डस. मग एक काम कर म्हणे तू नारायणाला भेटायला चालले ना म्हणे. हो नारायणाला विचार मला आहे ना म्हणे खूप खूप ह्या ठिकाणी विचारण करतो पण माझी जी नागिन आहे त्याला मूलबाळच होत नाही म्हणे. तुझा विचारील म्हणे. पुढे गेले एका साधूकडे. साधू महाराज बसलेले होते. आता या साधूला काहीच लागत नाही. साधूला नमस्कार केला. मग साधूने सांगितलं आई कुठं चालली म्हणे नारायणाकडं. भेटतील म्हणे. साधूच्या मुखातून हरी प्राप्ती उपाय हरी प्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय. जेणे साधती साधना जेणे साधती
साधन तुटतील भवाचे बंधन सुटतील भावाची बंधन साधती साधन तेने साधती साधन. फक्त 11 वाजेपर्यंत 15च मिनिटं राहिले. शिवमहापुराण कथेला फक्त स्पर्श केला आपण, म्हणजे अजून तर देवराज फक्त तोंडात आला. नाव खूप चांगलं आहे, काय आहे? देवराज. पण देवाकडे गेला कधीच गेला नाही. मद्यपान करायचा ब्राह्मण असून, सुरापान, ब्रह्महत्या, अनेक प्रकारच्या हत्या केल्या त्याने. जशा लाखो लोकांना लुटलं, धन दौलत खूप लुटलं, खूप लुटलं. जेने ते पाप केलं, डोंगरा एवढं पाप झालं, एवढं पाप त्याने केलं. इतका पाप, पापी दुराचारी दुष्ट बनला, इतका भ्रष्ट बनला. शेवटी माणसाला एक दिवस जायचं असतं म्हणून त्याचं शरीर जर्जर बनलं, असं थरथर कापायला लागलं. शरीर आपल्याला आता साथ देत नाही म्हणून एका सहज चालता चालता शिव मंदिरात प्रवेश केला. आयुष्यात मंदिरात गेला नाही. शेवटच्या क्षणाला, अंतकालेचे मावेचे स्मरण मुक्त, शेवटच्या क्षणाला पूर्व पुण्य आई वडिलाचं म्हणा, भगवान शंकराचे भक्त असल्यामुळं तो गेला तिथं, मंदिरात गेला. तिथं योगायोगाने शिव महापुराण कथा चालू होती. मी पडल्या पडल्या ऐकत होतं. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, जसं अधिक मास आहे तसं 1 महिनाभर पूर्णपणे आनंदाने ऐकत होतं. आणि शेवटचा वेळ पूर्ण झालेला होता. तिकडं शिव महापुराणाचं नमः पार्वती पते हर हर महादेव म्हणणार याचा प्राण झाला. ते पण शिव मंदिराच्या पटांगणात. किती विशेष आहे. भगवान शंकराच्या मंदिरात त्याचा प्राण गेला. बाहेर त्याला आणण्यात आलं, यम लोकांनी त्याला नेलं, परंतु भगवान शंकराचे तिथं दूत आले. त्यांनी सांगितलं आमचा आहे. यम राजाने विचारलं, आयुष्यभर ज्याने पाप केलं, देवाचं नाव माहीत नाही, आयुष्यभर याने सुरापान केलं, जेणे ते पाप याच्या आयुष्यात आलं, एवढं पाप याने केलं, एवढा दुराचारी हा वागला, आणि याला अशी शेवटच्या वेळेस तुम्ही न्यायला का आले? त्याने सांगितलं, आयुष्यभराच्या पापाकडं आम्ही पाहत नाही, पण शेवटच्या क्षणाकडं ज्याने जी शिव महापुराण कथा ऐकलं, आमच्या भोलेबाबाची इच्छा आहे की त्याला डायरेक्ट माझ्या पुढे कैलासात घेऊन या, कारण त्याने शिव शिव म्हणता जाओ माझा प्राण. 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 दे रे देवा, दे रे देवा, संत सेवा पार. दे रे देवा, दे रे देवा, संत सेवा पार. शिव शिव म्हणता जाओ माझा प्राण. शिव शिव म्हणता जाओ. शिव 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 म्हणताना प्राण गेला पाहिजे. आणि म्हणून ते शिव महापुराण कथा ऐकल्यामुळं भगवान शंकरासमोर जाऊन हात जोडला की आज तुमच्या समोर उभा राहिलो. बाबा, ही शिव महापुराण कथा खूप गोड आहे, अतिशय सुंदर आहे. आणि ती कथा आज आपण ऐकायला सुरुवात केली. अतिशय छान अशी कथा आहे. आपण उद्यापासून खूप ऐकणार आहोत. हे बघा, जर तुम्हाला एक रुद्राक्ष असतो, त्याला आपण, हा रुद्राक्ष जो आहे त्याला फार महत्त्व आहे. गौरी शंकर म्हणतात. काय म्हणतात याला? गौरी आणि शंकर. अतिशय छान रुद्राक्ष. हा जर स्त्रियांनी परिधान केला तर आयुष्यभर तिच्या कुंकवाला आणि मंगळसूत्राला धक्का लागत नाही. म्हणून तिने कोणता रुद्राक्ष घातला पाहिजे? गौरी शंकर. मिळतो, अवश्य मिळतो. एकदा तरी मिळवा तो. नसेल मिळत आपल्या इथले दुकानात सुद्धा मिळू शकतो. गौरी शंकर प्रत्येक स्त्रीने परिधान केला पाहिजे. ताप नाही काळाची.
आयुष्यात लक्षात राहू. खूप सुंदर चिंतन करणार आहे तुमच्या पुढं. एक एक वातीचं महत्व दिलेलं आहे. आता तुम्हाला दीपदान करताना वाती कशा लावायचं त्याचं चिंतन पण दिलेलं आहे. एक एक वात कशी लावायची. आता एकच वात लावतात काही काही लोक दिव्यामध्ये. बारकाईने ऐका. एक वात लावतात. असं सांगितलं जातं की त्याला मध्यम त्याचा परिणाम होतो, परंतु 2 वात लावायचे. एका दिव्यामध्ये 2 वात लावायचे आहे. जर तुम्ही असं 2 वात लावलं तर पती पत्नीचं कधी भांडण होत नाही, घरामध्ये शांतता लाभते, घरामध्ये कधीच कलह होत नाही. म्हणून 2 वाती सांगितलेल्या आहे एक वातीपेक्षा. एक वात लावायची पूर्वेला, एक वात लावायची पश्चिमेला. वात पण कशी लावायची, लांब वात लावताना लावू शकतात, पण पूर्वेकडे एक वात लावायची, एक वात लावायची पश्चिमेकडे. अशा एक वात इकडे तोंड करून जर अशी वात लावायची 1 महिनाभर लावून बघा. त्याच्यानंतर 3 मुखीचा दीपक सांगितलेला आहे लावताना. पूर्व म्हणजे जर खूप खूप अगदी ज्याला पुत्र संतान नाही आहे, ज्याच्या घरात लक्ष्मी थांबत नाही आणि लक्ष्मीची प्राप्ती व्हावं असं वाटत असेल, घरामध्ये कायम आनंद, जमीन जुमला, आपल्याला खूप सुख शांती असं वाटत असेल, तर त्यांनी काय करायचं, 3 याचं लावायचं. एक पूर्वेला लावायची एक वात, एक वात पश्चिमेला लावायची, एक वात उत्तरेला लावायची. असं जर केलं तर त्याला कुठले मुलं बाळ जीव लावतील, पुत्र संतान होईल. आणि त्यानंतर 4 मुखीचा दीपक सांगितलेला आहे. एक पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, 4ही बाजूंना 4 वाता लावायच्या आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याला समृद्धी, सुख, शांती सगळे मिळते. आणि 5 मुखीचा दिवा कसा लावायचा ते मात्र लक्षपूर्वक ऐका. एक पूर्वेला लावायचा, एक पश्चिमेला लावायचा, एक दक्षिणेला लावायचा, आणि एक इकडे दक्षिण आहे, आणि एक उत्तरेला लावायचा. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे 4 बाजून 4 वाती लावायच्या. आणि एक नेमकं ईशान्य कोपऱ्यात एक वात लावायची देवाच्या भगवान. अशी जर तुम्ही वात लावली ईशान्य कोपऱ्यामध्ये, अष्टमहासिद्धी, लक्ष्मी, धन प्राप्ती, नवे नवे, त्याला कुठल्याही प्रकारचं कमी पडणार नाही. म्हणून हे 5 जर दिवा, 5 याचा वातीचा दिवा लावला तर निश्चित कल्याण होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आतापर्यंत आपण किती प्रकारचे दिवे लावतो? 2 वाती तर लावता ना कमीत कमी. किती वाती लावतात तुम्ही? 2. 3 वाती लावले कधी? आता 5 वाती लावून पहा. पण वाती आहे घरात म्हणून वाती द्या बाबा. अधिक मास आहे. नंदादीप जळे भक्तीचा तारक तुटतो त्याचा लागे ओलावा, ज्ञानाचा आधार वैराग्याचा येथील गुरुराज पावनासी, निर्मळ मंदिर माझे येथील गुरुराज. लक्षात, कारण लेकरं आहे लहान लहान, खूप लहान आहे, एक 1ली 2रीला सुद्धा नाही असे लेकरं आहे. त्यांच्याकडं 11 वाजेच्या पुढे जायला परवानगी नाही आम्हाला. म्हणजे आम्हीच आमच्या अंतःकरणातून सांगतो, जास्त पुढे जाणार नाही. उद्या मात्र वेळेवर येईल. उद्या कोणी महात्मा असेल तर 8 ते 8:30, 8:30 ते 9, 9 वाजता कथेला सुरुवात होईल. 10 ते 2 तास कथा राहील. कारण चिंतन खूप करायचे तुमच्या पुढं. म्हणून शिव महापुराण कथा श्रवण करताना जसे इथं मुलं बसलेली आहे अनुष्ठानला, आज कधी कधी आम्ही आता एवढ्यात तर नाही राहिलं, पण मधून मधून थोडंसं बोलावं लागतं, कडक बोलावं लागतं. कारण एवढं संचलन करायचं म्हणजे अचानक करायचं म्हणजे अवघड असतं. इकडं पाय तिकडं पाय पळत राहतो. रात्री आता परत 2 वाजेपर्यंत सगळं बसावंच लागणार, नाईलाज राहतो. म्हणून कधी कधी बोललं जातं, कधी कधी, कारण तुम्हाला कधी सवय नाही. चांगल्या घराण्यात आपण राहतो, मोठमोठ्या याच्यात राहतो, पण आज मात्र इकडं काही बरोबर 50-60 महिला बसल्या तिथे एकाच याच्यात कोंडवाड्यात बसल्या, तर त्यांची व्यवस्था कदाचित कमी होत असेल. मुलांना कुठं बसावं लागलं, व्यवस्था कमी होत असेल. परंतु बाबाजींकडं सुद्धा असंच अनुष्ठान असायचं. पाणी खालून व्हायचं आणि वरून विटा असायचं का बाबा, त्याच्यावर रात्रभर असे बसायचे लोक, तरी अनुष्ठान करायचे. आता तसं एवढी खराब अवस्था नाही, लक्षात राहते. खूप छान आहे, पण थोडीफार तारामळ होत असेल
पण पुढच्या वेळेस याच्यापेक्षा भारी अवस्था नक्की आम्ही करण्याचा प्रयत्न करू इथं. कारण एवढं मोठं शेड होणार आहे, पाठीमागं पण मोठं शेड होणार आहे, ह्या बाजूनी पण मोठं शेड होणार आहे. म्हणजे जिथल्या तिथं व्यवस्था होणार आहे. एका वर्षाच्या आता आपण ती व्यवस्था करणार आहोत. म्हणून कधी कधी आम्ही रागा कोणावर बोललो असेल, कारण बोलावंच लागतं. तसं नाही केलं. एका ठिकाणी नाराजी रस्त्याने चालले आणि तिथं वाघाने विचारलं की मला पण अनुग्रह घ्यायचा आहे म्हणे. कोण विचारतं? वाघाला सांगितलं अरे लय चांगलं झालं म्हणे, नुसते शिकार करतात हे करतात म्हणे. मग काय करावं लागेल म्हणे? काही नाही, मौन धरून बसायचं, कोणावर रागवायचं नाही, कोणाला चिडचिड करायची नाही, कोणाला काही म्हणायचं नाही, शांत बसायचं, एकदम मस्त अनुष्ठान करायचं. हां ठीक आहे म्हणे. बरं ते वाघाने आलं, आता गुरु सांगून गेलं गुरुदेव, मग ते बिचार आले. आता पोरं लय खोडीचे राहते. अगोदर वाघ घाबरले बरं का. नंतर एक जण म्हणे खडा मारू. अरे खडा मारला तरी काही करीत नाही म्हणे. एक जणाने त्याला काडी मारली, अशी काडी. अरे काडी टोचली तरी काही करत नाही म्हणे. एकाने त्याला रक्त भंबळ केलं तरी ते पाहतच राहिलं. तिकडून गुरुदेव आले 2-3 दिवसांनी. हे रक्त भंबळ झालेलं होतं. म्हणे गुरुदेव चांगला अनुग्रह दिला तुम्ही मला, माझी काय अवस्था झाली. गुरुदेवाने सांगितलं काय झालं? म्हणे लेकराने आले मला काड्या टोचून रक्त भंबाळ केलं. अरे म्हणे तसं नाही, कमीत कमी व्हा करायचं ना म्हणे, पळून गेले असते. मधून कधी कधी व्हा करावं लागतं. नाही केलं तर रक्त भंबाळ करतील लोक. आणि म्हणून कदाचित रागावल्या जात असेल, कदाचित चिडल्या जात असेल. पहिल्यासारखं नाही चिडत तरी आलं. हो पहिलं काय भयानक होतं. महाराज लोक सुद्धा यांना माहिती, महाराज लोक ते वेळेची शिवगिरी बाबा हाय महादेवगिरी बाबा 2-3 जणांना पाठवायचे अगोदर. महाराज बरं आहे ना, शांततेत आहे ना, मग जा बरं का, मग दरवाजा उघडा. अवघड होतं पहिलं. आता तरी काहीच नाही, शून्य सुद्धा राहिलं नाही तर एकदम कडक होते. एकदा जर अनुष्ठानवाला चुकला ना तर तो म्हणजे रक्त भंबाळ अवघड होतं. पण आता काही तसं नाही राहिलं. आता एकदम शांत आहे. फक्त थोडंसं शिस्त लागावं, तुमचं नाव निघावं. या ठिकाणचं अनुष्ठान पूर्ण भारत पाहत आहे. कॅमेरे बघा, एक संत मेळा आहे, भजन सेवा आहे, ही पूर्ण भारतात नाही परदेशात सुद्धा. मला काल पूर्ण एक ठिकाणचे फार परदेशातले 4-5 ठिकाणचे पुण्याला लोक येले होते. बाबा तुमची कथा आम्ही ऐकतो म्हणे, इतकी सुंदर असते. म्हणलं प्रत्येक किचनवर सध्या तीच कथा चालू आहे. प्रत्येक घराघरात तीच आहे, प्रत्येकाच्या दारात तीच कथा आहे. म्हणलं विशेष नाही, कारण ती व्यथा घालवते अशी ही शिवमहापुराण कथा. एक बिंदू आणि एक सुंदर अशी चंचुला यांची कथा आहे. अतिशय सुंदर कथा आहे. पण बिंदूकडून शेवटपर्यंत धर्म पाळला नाहीमुळे तो ब्रह्मराक्षस झाला. आणि हिच्याकडनं शेवटी धर्म भ्रष्ट झाल्यामुळे ही गोकर्ण क्षेत्रावर भावासंग गेली. तिथं कथा सुरू होती, शिवमहापुराण कथा. आणि ती ऐकताना तिला कळालं की जो कोणी पाप करतो त्याला यमराज खूप त्रास देतो. जशी सजा देतो, ती सजा ऐकल्यानंतर ती थरथर कापायला लागली. एक मोठमोठ्या सळाया तयार करतो आणि आपल्या शरीरामध्ये तो प्रवेश करून टाकतो. असं म्हणल्यानंतर ही थरथर कापायला लागली. ब्राह्मणाचं पाय धरले. देवता अहो मी तर माझ्याकडनं पाप घडलेलं आहे, याच्यावर उद्धार. त्यांनी सांगितलं काही घाबरू नको. परत शिवमहापुराण कथा सुरू झाली. 7 दिवस तिने कथा ऐकली. तिला विमान आलं. भगवान शंकराच्या दरबारात जाऊन पार्वती तिची सखी झाली. पार्वतीने सांगितलं, पार्वती माता माझा उद्धार झाला, पण माझा नवरा कुठे आहे? तिने सांगितलं ब्रह्मराक्षस लाखो लोकांना अजूनही कढईत तळून खातोय, अजूनही भ्रमर करतोय. मग त्याचा उद्धार कस का होईल? मग तंबुरा नावाचा एक गंधर्व होता, त्याला सांगितलं जा याला घेऊन जा. दोघंच गेले. त्याला झाडाला बांधलं आणि त्या ठिकाणी कथा सुरू झाली. शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी लाखोनी साधू संत आले, देव आले, धर्म सगळे ठिकाणी आले. आणि शेवटच्या दिवशी त्याचा उद्धार झाला. तोही भगवान शंकराच्या दरबारात गेला. अशी शिवमहापुराण कथा आपल्याला उद्यापासून ऐकायची आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. उद्या मात्र आमचे महाराज लोक ठीक 8 वाजता 8:30 वाजता सुरुवात करतील 9 वाजेपर्यंत. 9ला आम्ही व्यासपीठावर येऊ 11 वाजेपर्यंत. आणि म्हणून थोडंसं वेळेचं आपल्याला बंधन राहील. सकाळी मात्र 5:30 वाजता 6 वाजता विधी सुरू होईल. अर्धा तास खूप सुंदर असं चिंतन सकाळचं पण विधीवर आणि भागवतावरती राहील.
आणि सकाळी सुद्धा वेळ काढून यावं एवढी विनंती. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. 2-3 दिवसांनी ज्यांना यज्ञाला बसायचं असेल त्यांनी यज्ञाची पण तयारी करायची आहे. पुन्हा एकदा सर्वांना जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. अनुष्ठानार्थींना अगोदर जाऊ द्या, नंतर बाकीच्यांनी जा, कारण त्यांची शिवपाल होता कामा नये. आपण या ठिकाणी राहुल यांची पंगत आहे. पतारे श्रवणगिरीजी महाराज यांचं ते पूजन करत आहे. टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे.